नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीकांत पावनीकर. आज मी कुठलीच ऐतिहासिक कथा सांगणार नाही आहे, कारण विदर्भ साहित्य संघाची निवडणूक जी आहे ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि मी श्रीकांत पावनीकर ही कार्यकारिणीच्या सदस्याची निवडणूक लढवत असून मतपत्रिकेवर माझा क्रमांक हा 44 आहे आणि 44 या क्रमांकावरती आपण मोठ्या संख्येने मतदान करून मला सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्या, अशा प्रकारचं आवाहन आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे. मित्रांनो, गेल्या 1-1.5 महिन्यापासून एक गोष्ट मला प्रकर्षाने या ठिकाणी जाणवली आणि ती म्हणजे अशी की या निवडणुकीमध्ये 5 अध्यक्ष असूनही 4 पॅनल या ठिकाणी आहेत. ही सुद्धा अतिशय समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. एक हेल्दी कॉम्पिटिशन मला या ठिकाणी दिसली, पण कॉम्पिटिशन नेहमी जे होते ती विरोधकांमध्ये होते, प्रतिस्पर्ध्यांमध्ये होते. आणि गेल्या 1-1.5 महिन्यापासून या ठिकाणी मी जे बघत आहे की अध्यक्षपदाचे एक उमेदवार ते श्रीपाद भालचंद्र जोशी हे गेल्या जवळपास 1-1.5 महिन्यापासून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या मतप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली भूमिका अतिशय परखडपणे, अतिशय स्पष्टपणे मांडत आलेले आहे. हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मी श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या विदर्भ साहित्य संघ वाचवा या पॅनलचा उमेदवार नाही, हे मी पहिलेच क्लिअर करतो. मी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पॅनल जे आहे डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा मी उमेदवार आहे. परंतु असं असूनही जे माझ्या निरीक्षणामध्ये जे आलेलं आहे त्याच्यामध्ये मला असं दिसलं की श्रीपाद भालचंद्र जोशी एक ठाम अशी भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये उभे आहेत. त्यांची भूमिका चुकीची आहे, बरोबर आहे, याच्याबद्दल मी कुठलीही कॉमेंट मी करणार नाही. पण एक गोष्ट मात्र सत्य की त्यांनी एक ठोस अशी दमदार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. एक दमदार बॅटिंग ते करत आहेत, चौके आणि छक्के मारत आहेत. परंतु त्यांना आउट करणारा एकही बॉलर जो आहे तो मला आतापर्यंत दिसलेला नाही. कमीत कमी हातामध्ये बॉल घेऊन त्यांना आउट करण्याचा प्रयत्न तर करायचा, असं मला कधी कधी वाटत होतं. पण असा प्रयत्न अजूनपर्यंत झालेला नाही आणि श्रीपाद भालचंद्र जोशी हे चौके, छक्के, सिक्सर, रन, शतक हे सातत्याने काढत आहे. दमदार फलंदाजी ते करत आहेत. एक ठोस भूमिका त्यांनी घेतली. मला असं वाटत होतं की बाकीच्यांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देणारं, त्यांचे मुद्दे खोडून काढणारं, त्यांना प्रतिवाद करणारं, त्यांचा विरोध करणारं, ज्या दमदार पद्धतीने ते आपली भूमिका मांडत आहेत त्याच दमदार पद्धतीने बाकीच्यांनी जर समजा त्याचा प्रतिवाद जर समजा केला असता आणि आपली भूमिका ही श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याही पेक्षा दमदार पद्धतीने जर समजा मांडली असती, साहित्यिकांसमोर मांडली असती, मतदारांसमोर मांडली असती, वाचकांसमोर मांडली असती, तर मला असं वाटते मित्रांनो ही निवडणूक अजूनही रंगतदार झालेली असती.
मी श्रीपाद भालचंद्रजी जोशी यांच्या भूमिकेचं मी जाहीररित्या मी समर्थनसुद्धा करत नाही आणि मी त्याचा विरोधसुद्धा करत नाही. परंतु सातत्याने गेल्या 1.5 महिन्यापासून मी जे बघत आहे त्याच्यामध्ये मला असं वाटत होतं की यूट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर समाज माध्यमातून काही जण आपली भूमिका त्यांना विरोध करणे, त्यांच्यापेक्षा अजून एक चांगली भूमिका मांडतील अशा प्रकारची अपेक्षा मला होती. परंतु आता निवडणुकीची ही अंतिम चरणातली वेळ आहे आणि आता ती शक्यही नाही आणि कोणी मांडेल इतक्या दिवसामध्ये नाही म्हटले तर मला वाटत नाही आता कोणी या ठिकाणी मांडेल. परंतु एक व्यक्ती म्हणून समजा आपण बघितलं तर निश्चितपणे अशा प्रकारची भूमिका समजा इतरांनी अजून मांडलेली असती तर निश्चितपणे अतिशय आनंद झाला असता. आणि त्याच्याच करता मी हा व्हिडिओ मला कोणीही करायला सांगितलेला नाही. मी स्वतः स्वयंस्फूर्तीने हा व्हिडिओ केलेला आहे. आणि जर या क्रिकेटच्या मॅचमध्ये श्रीपाद भालचंद्र जोशी हे किती रन काढतात हे मला माहीत नाही. होऊ शकते 2000 रन काढतील, 2500 रन काढतील, 3000 रन काढतील. हे होऊ शकते की त्याच्याही पेक्षा जास्त रन जे 3, 3.5, 4000 रन बाकीचे जे उमेदवार जे आहेत तेही सुद्धा काढतील. आणि जर समजा त्यांनी जर समजा अशा प्रकारचे रन काढलेत तर निश्चितपणे हे आपल्याला मानावं लागेल की बाकीच्यांनी जी भूमिका, तटस्थतेची जी भूमिका घेतलेली आहे ही त्यांची पण भूमिका ही योग्य होती. आणि श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्यांनी जर सर्वाधिक रन जर समजा काढले तर त्यांचीही भूमिका योग्य होती असं मला वाटते. बघू काय होते. तर घोडा मैदान आता जवळच आहे. परंतु या सगळ्या संघर्षामध्ये माझं एकच फक्त म्हणणं आहे की मला 44 नंबरवरती मात्र मग तुम्ही मला तुमचा एक आवडता कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीकांत पवनीकर यांच्या 44 क्रमांकावरती टिकमार्क करून मला सर्वाधिक प्रचंड मतांनी मला निवडून द्या. तोपर्यंत नमस्कार. बघू 15 तारखेला काय होते ते, ही उत्सुकता आपण कायम ठेवू. आणि परत एकदा सर्व अध्यक्षांना, सर्व कार्यकारिणी सदस्यांना माझ्यापासून, माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभरात्री, शुभरात्री. धन्यवाद. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करा. सर्व सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल करा. हा व्हिडिओ कोणाच्याही समर्थनार्थ नाही, हा व्हिडिओ कोणाच्या विरोधामध्ये नाही. हा एक मला वाटलेली एक लहानशी भूमिका जी आहे हे स्पष्ट करण्याकरता हा व्हिडिओ जो आहे आम्ही प्रसारित केलेला आहे. हा सर्वत्र व्हायरल करा. आणि परत एकदा सांगतो, 44 क्रमांकावरती मतं देऊन मला प्रचंड बहुमताने निवडून द्या. श्रीकांत पवनीकर यांचा नमस्कार. शुभरात्री.